तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सत्य घटना. ही घटना ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. तुम्हाला सुद्धा ऐकून तसंच वाटेल. ती पावसाळी रात्र होती. वेळ रात्रीचे 11:30. राघव आपल्या कुटुंबासोबत पत्नी, आई आणि 2 लहान मुले स्विफ्ट कारने गावी चालला होता. रस्ता होता माळशेज घाटाचा. बाहेर मुसळधार पाऊस, दाट धुके आणि समोरचा रस्ता जेमतेम 5 फूट दिसेल अशी परिस्थिती. राघव गाडी चालवत होता, पण त्याला अस्वस्थ वाटत होतं. छातीतला हलकी कळ येत होती. पण घर जवळच आहे म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. घाटाचं सर्वात अवघड वळण सुरू झालं. एका बाजूला उंच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी. अचानक राघवच्या छातीत काळाने घावा घातला. त्याला जोराचा हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या तोंडातून शब्दही फुटला नाही. त्याचे हात स्टिअरिंगवरून गळून पडले. डोळे पांढरे झाले आणि त्याचे शरीर ड्रायव्हर सीटवरच्या एका बाजूला कलंडले. गाडीचा वेग 60 ते 70 होता आणि समोरच युटर्न होता. जर गाडी सरळ गेली असती तर थेट 3000 फूट खोल दरीत कोसळली असती. राघवची पत्नी साधना, जी बाजूच्या सीटवर झोपली होती, ती गाडीच्या झटक्याने जागी झाली. तिने पाहिलं की राघव बेशुद्ध पडला आहे आणि गाडी सुसाट वेगाने दरीच्या दिशेने चालली. ती किंचाळली, "राघव, गाडी थांबवा. स्वामी, वाचवा." पण क्षणार्धात काहीतरी अकल्पनीय घडलं. साधनाने जे पाहिलं त्यावर तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. राघवचे 2 हात खाली लटकत होते. त्याचे पाय एक्सिलेटरवरून सरकले होते. तरीही गाडीचे स्टिअरिंग आपोआप फिरले. होय, स्टिअरिंग व्हील कोणीतरी अदृश्य शक्तीने उजवीकडे वळवलं. गाडी दरीच्या अगदी काठावरून चाक हवेत लटकत असल्यासारखी सटकन वळली आणि पुन्हा रस्त्यावर आली. साधना भीतीने गार पडली होती. मागच्या सीटवर आई आणि मुले झोपली होती. साधनाला वाटलं हा भास असेल. तिने राघवला हलवलं, पण तो हललाच नाही. त्याचे शरीर थंड पडले